नमस्कार सर्वांचे. फार्मा सोल्युशन या चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. अ, तर आपण आज DMARच्या संदर्भात चर्चा करत होतो. सो वायफायला थोडंसं अडचण आली, अ, त्याबद्दल क्षमस्व. तर मी आता सांगत होतो की तुमचे डॉक्युमेंट कुठले पाहिजे, की 10वी नंतरचे मार्कशीट म्हणजे दोन्ही मार्कशीट पाहिजे, मार्कशीट प्लस सनद. आणि 12वीची पण तुम्हाला तुमच्याकडे दोन्ही असलं पाहिजे, मार्कशीट प्लस सनद ठेवा. ठीक आहे. त्याच्यात जरी काही लिहिलेलं असलं तरी आपल्याकडे असलंच पाहिजे. फर्स्ट इयर सेकंड इयरची मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याकडे असलंच पाहिजे. डिप्लोमाला बोर्ड सर्टिफिकेट जे आहे, म्हणजे डिग्री सर्टिफिकेट म्हणतो त्या टाईप, आपण ते MSBTचं जर असलं तरी चालतं, नसलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पण डॉक्युमेंटमध्ये नो कॉम्प्रोमाइज प्लीज. ठीक आहे. आणि डिग्रीचे जे आहे फर्स्ट इयर टू फायनल इयरचे जे काही मार्कशीट आहेत त्या सर्व तुमच्याकडे असल्याच पाहिजे. ठीक आहे. आणि फर्स्ट इयर टू फायनल इयरच्या मार्कशीट प्लस डिग्री सर्टिफिकेट. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांकडे लिव्हिंग सर्टिफिकेट नसते, कुठल्या तरी वेगळ्या डिग्रीला त्यांनी ऍडमिशन घेतलेलं असतं. तर अशा वेळी तुम्ही झेरॉक्स असेल तरी चालतं, किंवा डुप्लिकेट TC काढता आली तर काढून घ्या तुमच्या जुन्या कॉलेजमधून. ठीक आहे. पण लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे एक ओरिजिनल असलं पाहिजे कुठलं तरी. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणतो आपण, ते एक कुठलं तरी असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे की डिग्री सर्टिफिकेट तुमचं ओरिजिनलच असावं. प्रोव्हिजनल बऱ्याच लोकांकडे प्रोव्हिजनल आहे. आता प्रोव्हिजनल सर्टिफिकेटचा अडचण काय असते सांगतो. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट हे फक्त 3 वर्षापर्यंत व्हॅलिड असतं. ठीक आहे. बऱ्याच लोकांना ते दिलं जातं. आणि ओरिजिनल सर्टिफिकेट जे असतं ते परमनंट असतं, जे युनिव्हर्सिटी आपल्याला बाय पोस्ट पाठवते, किंवा ते तुम्ही टोप्या उडवता बघा ते युनिव्हर्सिटीच्या प्रोग्राममध्ये, ते तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट असतं. सो प्रोव्हिजनल प्लस ओरिजिनल जे सर्टिफिकेट आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा. नसेल तर काही अडचण फार जास्त येत नाही, पण जर आलीच तर ते स्टँड बाय ठेवा. ठीक आहे. 3 वर्ष जर तुम्हाला झाले असेल तर तुम्ही ओरिजिनल सर्टिफिकेट जे आहे युनिव्हर्सिटीतनं ते घ्या. अर्जंट बेसिसवरती पण मिळतं, प्रयत्न करा. ठीक आहे. तुमच्या हातात 10 दिवस आहेत. 10 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला करायचंय. आता त्या सूचनेमधलं जे DMARची जी काही सूचना आलेली आहे त्याच्यामध्ये त्या रँक पासून त्या रँक पर्यंतचे जे अनुक्रमांक आहेत, जी यादी मी टेलिग्रामच्या फार्मा सोल्युशन टेलिग्राम या चॅनलवरती टाकलेली आहे, त्या चॅनलवरती त्या रँक पासून त्या रँक पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ही डॉक्युमेंटचं प्रिपरेशन करायचंय. ठीक आहे. तर असं हे करू नका की अ, अ, मी जर याच्यामध्ये माझा रँक अनुक्रमांक एवढा आहे तर मला बोलवलं असेल का. तुम्ही तुमच्या तिथे जा ना, दिव्यांगला जा, अनुसूचित जातीला जा, अनुसूचित जमातीला जा. तुम्हाला त्याच अनुक्रमांकापासून त्या अनुक्रमांकापर्यंत जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवले. ठीक आहे. आता त्या दिव्यांगमध्ये पण अडचणी अशा येतात परत, की कुठला हँडिकॅप आहे, काय आहे, सेरेब्रल पाल्सी हे ते, तर त्या जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं असतं दिव्यांगच्या कॅटेगरीज. ते ठरवतील ना. तुम्हाला त्या सिरियल क्रमांकापर्यंत बोलवलंय ना, तुम्ही जायचं. फार जास्त डोकं लावायचं नाही. ठीक आहे. मी असंच मग ह्यांनी ते चार्टमध्ये मेन्शनच केलं नाही, असंच नाही, तसंच नाही. याच्यात नाही, जाहिरातीमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. ठीक आहे. या पोस्टसाठी तुम्ही 40% दिव्यांग असेल तरी 40%च दिव्यांग असले पाहिजे. त्याच्यावर जर तुम्ही दिव्यांग 40%च्या वर जर असतील तर तुम्हाला कमीत कमी 40% तुम्ही असले पाहिजे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. 40%च्या खाली जर तुम्ही दिव्यांग असेल तर तुमचं दिव्यांग सर्टिफिकेट चालणार नाही. आणि दिव्यांगचं सर्टिफिकेट बऱ्याच लोक तात्पुरतं काढतात, ते तात्पुरतं चालणार नाही. त्याच्यावर प्रोव्हिजनल लिहिलेलं असेल तर ते चालणार नाही. ओरिजिनल काढून घ्या, परमनंट वालं काढून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट, आता लिव्हिंग सर्टिफिकेटचा विषय झाला, डिग्री सर्टिफिकेटचा विषय झाला. तुमच्याकडे नसेल तर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती जाऊन ते करून घ्यायचं, किंवा अर्जंटचं दीक्षांत वगैरे असा काहीतरी एक फोल्डर असतो त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती, कॉन्व्होकेशन नावाचा. त्यात पटकन काय मला वाटतं शिवाजी विद्यापीठाची मला माहिती आहे 2,500-3,000 रुपये फीज आहे. ते इमिजिएट अर्जंट सर्टिफिकेट देतात. ठीक आहे. नाही दिलं तरी काय अडचण नाही, प्रोव्हिजनल वरती तात्पुरतं DV होईपर्यंत ते तरी दाखवा. पण आज ऍप्लिकेशन करून ठेवा. उद्या चालून जर अडचण आली तुमच्या प्रोव्हिजनल मध्ये तर ते परत तुम्हाला, म्हणजे तुम्ही अप्लाय केलेले आणि तेवढ्या थोड्या दिवसात ते येऊन जातं. ठीक आहे.
आता दुसरा प्रॉब्लेम आहे नाव बदलचा विषय आहे. बऱ्याच लोकांचं काय झालंय, लग्न झालेलं आहे मुलींचं विशेषतः, आणि बऱ्याच मुलांचे नाव बदललेले असतात. ठीक आहे, किंवा कुणाचे स्पेलिंग मध्ये करेक्शन असतं. तर अशा वेळी तुम्ही फायनल इयरची जी मार्कशीट असते, ती मार्कशीट प्लस आधार कार्ड वरचं नाव प्लस तुम्ही ऍडमिट कार्ड वरती टाकलेलं नाव, ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या मॅच झाल्या पाहिजे मित्रांनो. ह्या तिन्ही गोष्टी जर तुमच्या मॅच नाही झाला तर अवघड होतं. आता एंट्री करताना तुमची बायोमेट्रिक पण घेतात, त्यामुळे फेक विद्यार्थी येण्याचा इथे चान्सच नाही. ज्या व्यक्तीची बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याच व्यक्तीने ती परीक्षा दिलेली असते. सो तिथून तुम्ही ज्या एंट्री होणार आहे तुमची, तर तुमचं बायोमेट्रिक केल्यानंतर तुमचं पूर्ण डेटा तिथं ओपन होतो, जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो. आणि फॉर्म मध्ये भरताना जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले तेच डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला सांगितलं मी, एक ओरिजिनलचा झेरॉक्स पूर्ण बंच करायचा. सिरियल नंबरनं कसं लावायचं ते त्या मार्गदर्शक सूचनामध्ये दिले बघा, 10वी 12वी डिग्री हे ते सगळं, ते सगळं सिरियल नंबरनं लावायचं. सगळे 3 झेरॉक्सचे बंच तुमच्याकडे ठेवा, स्टँड बायला ठेवा. एखादं झेरॉक्स काही कमी झालं, काय झालं, पाणी पडलं, काही विषय झाला तर आपल्याकडे तो स्टँड बायला असतो. ठीक आहे, सोबत जाताना मुंबईला जे हॉस्पिटलला तुम्हाला जायचंय, जे हॉस्पिटलला जाण्याच्या आधी सर्व तुम्ही तयारी करायची. रेल्वे वगैरे जे काय ते आजच बुकिंग करून ठेवा सगळ्यांनी. नसेल बुक केली तर करून घ्या, किंवा घरचं कोणी सोबत तुम्ही नेलं तर चांगली गोष्ट आहे. एकट्यात बऱ्याच वेळा प्रेशर वगैरे येतं, अशा वेळी एखादं कोणी सोबत नेलं तरी चालेल. ठीक आहे, प्रवास करताना काळजीपूर्वक प्रवास करा. धोक्याचा प्रवास करायचा नाही आपल्याला, निवांत जायचंय, फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पोहोचायचंय, एवढंच डोक्यात ठेवा. नंतर तुमचं झेरॉक्सचे बंच ओरिजिनलचं सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड तुमच्या सोबत असले पाहिजे. आता जे नाव चेंज झालेले आहेत, ज्यांची नाव महिला असतील त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवायचं. आणि जे मुलं आहेत त्यांनी गॅजेट सर्टिफिकेट, जी गॅजेट तयार करता येतं आपल्या नावाचं, ते गॅजेट आपल्या सोबत ठेवायचे. आणि एक करायचं, ज्यांच्या नावामध्ये स्पेलिंग नंतर डिग्री नंतर चेंज झाले मुलांच्या विशेषतः, त्यांनी सांगायचं की दोन्ही नावं एकच आहेत याचं सत्यप्रत, म्हणजे एक 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती नोटरी करून सत्यप्रत तयार करून घ्यायची. की त्या नोटरीवाल्याला जायचं, त्याला सांगायचं की आमची दोन्ही नावं एकच आहे, अशी नावं आणि डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल तर ती पण सत्यप्रत तुम्ही करून घ्यायची. त्याच्यामध्ये खाली क्लॉज टाकायचं, जर वरील माहिती खोटी आढळल्यास प्रशासनाने केलेल्या कुठल्याही कारवाईस आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत, याची हमी देतो. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुमचं ते ऍफिडेव्हिट असलं पाहिजे. ते देतात वाइंडर जे असतात ते टाईप करणारे, त्यांना सांगा की असं असं सांगितलं आमच्या सरांनी, तर ते तुमचं करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट तुमचं फार्मसी काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट, हे 2 खूपच महत्वाचे डॉक्युमेंट आहेत. आणि एक नॉन क्रिमिलियर, एक 3. हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं पुढं सिलेक्शन, म्हणजे तुम्हाला जॉईनिंग लेटर येणार नाही. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे कंपल्सरी असलं पाहिजे. फार्मसी काउन्सिलचं, महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलचं गुलाबी कलरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. पीपीपी कार्ड पण असलं पाहिजे, रिन्युअल करून घेऊन जा. पीपीपी कार्डमुळं तुमचं जॉईनिंग येणार नाही असं नाही होत, ते काही कायद्यात नाही, पण ते रिन्युअल केलेलं असावं, ते रिन्यू करून घ्या. ठीक आहे, ऑनलाईन वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर न करा, किंवा कोणी करून देत असेल तर त्यांच्याकडून करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे, ईडब्ल्यूएस तुमच्याकडे असलं पाहिजे. 2 फेब्रुवारी 2026 पर्यंतच व्हॅलिड असलं पाहिजे, म्हणजे त्या तारखेपर्यंत काढलेलं पाहिजे. एक्सपायर असेल तर चालणार नाही. एक्सपायर असेल तर पटकन आज उद्या रिन्यू करून घ्या. ठीक आहे, 2 फेब्रुवारी पर्यंत काढलेलं पाहिजे. नॉन क्रिमिलियर पण याच आर्थिक वर्षातलं, त्या आर्थिक वर्षातलं चालतं. 2 फेब्रुवारी 2026 पर्यंतच पाहिजे, ते काढून घ्या. नसेल तर काय, तुम्ही तहसील ऑफिसला जाऊन काय पैसे बिसे देऊन जे काय तुम्हाला करायचं ते करून घ्या, पण ते डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे. नो कॉम्प्रोमाइज इन एनी डॉक्युमेंट, हा प्लीज बी सिरियस अबाउट दिस. नोकरी शासनात येणं म्हणजे डॉक्युमेंट, कागद हा पक्का असला पाहिजे आपला. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, तुमची कास्ट व्हॅलिडिटी
100% असली पाहिजे. ईडब्ल्यूएस वाल्यांना कास्ट व्हॅलिडिटी नसते, त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट वरतीच त्या ईडब्ल्यूएस वरतीच ते व्हॅलिडिटी पिरियड असतो 3 वर्षाचा वगैरे असं दिलेला असतो किंवा 1 वर्षाचा दिलेला असतो. तो एकदा बघून घ्या. नॉन क्रिमिलियर पण बघून घ्या. खाली लिहिलेलं असतं व्हॅलिड अप टू कधी काढलेले त्या तारखेपर्यंत ते सगळं लिहिलेलं असतं त्या सर्टिफिकेट वरती. पहिल्या एनसीएल मध्ये त्यांनी सांगितलं की एक मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये, त्या ह्याच्यामध्ये, की एनसीएल मध्ये पहिले 3 पॅराग्राफ जे असतात तुमचे, त्या पहिल्या 3 पॅराग्राफ मध्ये तुमचं नाव मेन्शन केलेलं असं. ओके, सो ते काळजीपूर्वक बघून घ्या एकदा. त्यानंतर दिव्यांगचं मी सांगितलंय तुम्हाला. अनाथ असेल तर तुम्ही अनाथांचं सर्टिफिकेट घेऊ शकता. माजी सैनिक असाल, जर तुम्ही एक्स आर्मी रिटायर असाल, तुमचे वडील नाही, आई वडील नाही, तुम्ही स्वतः जर एक्स आर्मी असाल तरच तुम्ही पात्र आहात, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि नेक्स्ट तुमचं प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट आहे. प्रकल्पग्रस्ताचं ओरिजिनल सर्टिफिकेट असेल, भूकंपग्रस्ताचं ओरिजिनल सर्टिफिकेट असेल तरच जा. जर तुमचं डुप्लिकेट असेल तर त्याची 100% छाननी होते. तिथून ते सर्टिफिकेट तुमच्या 10 ते 15 दिवसामध्ये तहसीलला जातं. तहसीलमधनं तुमचं व्हेरिफिकेशन होतं. तिथे प्रॉपर खरोखर हे धरणग्रस्त आहेत का, हे भूकंपग्रस्त आहेत का, ह्याचे कलेक्टरने दिलेला एक प्रमाणपत्र असतं भूकंपग्रस्ताचं, ते सगळं क्रॉस व्हेरीफाय होतं. आणि ते क्रॉस व्हेरीफाय झाल्यानंतरच तुमची यादी लावली जाते. हे आत्ताच तुम्हाला सांगतोय, गडबड करू नका. ठीक आहे. तुमची जी काय कास्ट असेल त्यानुसार ते तुमचे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे सर्टिफिकेट असेल ते तहसील ऑफिसला जातं. त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होतं. तहसीलदार जेव्हा तिथून शिक्कामोर्तब होतो त्यावेळेसच ते तुमचं तुम्हाला जॉईनिंग मिळतं. ठीक आहे. तर सर्वात आधी काय होतं की जे कास्टचे सर्टिफिकेट ओपन वाले जे आहेत, ईडब्ल्यूएस ओपन, ओबीसी, ज्यांच्याकडे कास्ट वगैरे सर्टिफिकेट सगळे डॉक्युमेंट क्लिअर आहेत, त्यांना सर्वात आधी जॉईनिंग येऊन जातात. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना थोडासा वेळ लागतो व्हेरिफिकेशन व्हायला, किंवा मग त्याच पिरियडमध्ये ते देतात जॉईनिंग. ठीक आहे. आता जॉईनिंग लेटर जे आहे, जॉईनिंग लेटर तुमच्या ईमेललाच येतं नंतर. आता हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला बोलवलं, याचा अर्थ असा आहे की तुम्ही 80% पर्यंतची प्रोसिजर पूर्ण केली. तुमचं अंतिम सिलेक्शन हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच कळतं. ठीक आहे. डीव्ही नंतर तुमचा कट ऑफ लागेल. तुमचा कट ऑफ लागला, किती मार्काला किती विद्यार्थी सिलेक्ट झाले, ते एकदा झालं की तुम्हाला डीव्ही नंतर डायरेक्ट जॉईनिंग लेटरच येतं हातात. ठीक आहे. सो त्याची काळजी करू नका. आता त्या प्रोसिजर मध्ये तुम्ही भरपूर आजपर्यंत वाट बघितली. आता 10 तारखेपर्यंत थोडासा पेशन्स ठेवून व्यवस्थित आणि तुमचा इतरही अभ्यास व्यवस्थित चालू द्या. ठीक आहे. स्पोर्ट्स मधले जे स्पोर्ट्स कॅटेगरी आहे, स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये ज्या लोकांना मेडल असेल ना त्याच लोकांनी अप्रोच व्हा. ज्यांना मेडल नसेल ते बाहेर पडणार आहे, ते लक्षात घ्या. जे काय ते क्लिअर. स्पोर्ट्समध्ये तुम्ही फक्त स्पोर्ट्स खेळलेले आहेत. मी पण राज्यस्तरावर खेळलेलो होतो, पण तसं चालत नाही. मेडल असलं पाहिजे. पहिल्या 3 मध्ये तुम्ही आलेले असले पाहिजे. रनर विनर किंवा जे काय तुमचं थर्ड पद असतं ते आलेलं पाहिजे, तुम्ही विजेता असले पाहिजे. ठीक आहे. आता तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमचे वैयक्तिक प्रश्न असतील, ते प्रश्न मला सांगा. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही हँड रेस करायचा, मग मी हे करेल. आणि फास्ट विचारा, जास्त लेंदी नको. येस. ज्यांनी हात वर केले त्यांना मी अलो केलेले. बोला. सर, आपण फिटनेस सर्टिफिकेट विषयी एकदा कव्हर करा ना हा तो टॉपिक. हा हा फिटनेस सर्टिफिकेटचं सांगतो. ते अनेक जर एफ जे दिले ना तुम्हाला, मी ग्रुपला टाकले बघा, ते काय करायचं, प्रिंट करायचं, ते सगळं भरायचं आणि एका एमबीबीएस डॉक्टरचा सही शिक्का डायरेक्ट घेऊन यायचा. त्यांनी जर म्हटले तुम्ही सगळं टेस्ट करा. एक गवळी साहेब कोण आहे, त्यांनी मीट कर केलं असं. हा. तर ते तुम्ही काय करायचं, एमबीबीएस डॉक्टरचा सही शिक्का घ्या. ठीक आहे. फक्त एमबीबीएस, हा बेसिक एमबीबीएस असलं पाहिजे, मग तो एमडी असला तरी चालेल. मग त्यांचा तो सही शिक्का घेऊन येऊ शकता, कोणत्याही डॉक्टरकडून घेऊन येऊ शकता. आणि तुमच्याकडे जरी तुम्हाला ते शक्यतोवर शिक्का घ्याच नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर फिटनेस परत होतो. पण आता त्यांनी डॉक्युमेंटमध्ये दिलेले टेम्पररी की तुम्हाला काही डिसीज आहे का किंवा काय, तर त्यामध्ये एवढंच होतं की तुम्ही फिल्टर होता. ठीक आहे. बाकी काही नाही.
आता दिव्यांगवाल्यांनी फिटनेस घेऊन जायचं का? तर त्याच्यात डॉक्टरांनी फक्त फिजिकली हँडिकॅप ते लिहितील आणि तुम्हाला कुठले आजार नाही, शुगर, डायबिटीज ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी ते लिहितील त्याच्यामध्ये. काय अडचण नाही, ठीक आहे त्यांचं. दुसरं अजून एक ह्या मुद्द्याला अनुसरून एक मुद्दा आहे की एनओसी. सर मी आता मला कुणाच तरी मेसेज आला होता की मी दुसऱ्या डिपार्टमेंटला काम करते, ठीक आहे. कुणी पोस्टात आहे, कुणी बँकेत आहे, इकडे तिकडे समजा याच्यापेक्षा कमी ग्रेड पे असणार. तर ह्याचा पेमेंट साधारणतः आता मी बारामतीत आहे, बारामतीच्या जीएमसी ला आहे. तर ह्या जीएमसी मध्ये मला 55-54 ग्रॉस पडतं, म्हणजे डॉक्युमेंटरी असतं आणि हातात 45च्या आसपास पेमेंट पडतं. आणि इथे 10% HRA असतो, म्हणजे होम रेसिडेन्सी अलाउन्स. आणि इतर सिटीजमध्ये XY सिटीजमध्ये जर तुम्ही गेला तर 18%, 19%, नागपूर सारख्या, औरंगाबाद सारख्या ठिकाणी 18% भेटतो आणि इकडं 27% भेटतो मुंबई सारख्या ठिकाणी. तर मुंबई आणि नागपूरला मला वाटतं भेटतं ते, ठीक आहे. सो मुंबई आणि पुणे 27%, सॉरी हा, नागपूर नाही. नागपूर XY सिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये ते वर्गीकरण केलेलं असतं त्यांनी. सो एनओसी, आता मी ज्या डिपार्टमेंटला, ज्या तुम्ही वेगळ्या डिपार्टमेंटला आहात तर तुमची एनओसी लागेल का? तुम्ही जर वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असाल आणि सेम पदावर असाल तर एनओसी असं आहे की ना हरकत त्यावेळी ते मागतात. बरं, तुम्ही ते परीक्षेच्या त्यांनी जर दिलं तर ठीक, नाहीतर तुम्हाला सरळ तिथे राजीनामा देऊन तुम्ही डायरेक्ट इकडं यायचं. तुम्ही राजीनामा जर दिला तर ना हरकतची गरज नाही. पण जर तुम्ही सेम DHS किंवा जिल्हा परिषदला असाल तर तिथून तुम्हाला ना हरकत मिळतं, त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा. नाही मिळालं तर तुम्हाला मग नंतर थोडीशी संधी मिळते, पण टाइम वेस्ट करू नका. आता या 10 दिवसात मिळवण्याचा प्रयत्न करा. जिल्हा परिषदवाल्यांनी त्यांच्या जिल्हा आरोग्य अधिकारी असतात त्यांच्याकडून घ्यायचं, DHS वाल्यांनी आरोग्य उपसंचालकाचं कार्य असतं त्यांच्याकडून त्यांनी घ्यायचं, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या 1-2 ही जी लिस्ट असते ती 2 वर्ष व्हॅलिड असते. वेटिंग पिरियड जो असतो तो तो एक्सटेंड पण केला जाऊ शकतो काही निवडणुका याच्या त्याच्यामुळं. तर ह्या पिरियडमध्ये जे विद्यार्थी आता आपल्या कास्टला जर समजा 4 जागा आहेत, तर 4 जागा पैकी आपल्या कास्टचे जर 4 मुलं असतील, सगळ्यात वरचे आपल्या कास्टचे जे मुलं असतात ते ओपन मध्ये जातात. काही जे 1 ते 32 मध्ये जे असतील ते पुरुषांचं सांगतोय, ते ते जर त्या कास्टचे असतील तर तुमची खालची कास्टची जागा खाली होणार आहे. तो मुलाचं ओपन मध्ये सिलेक्ट होणार आहे, सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. तुम्ही ओपन मध्ये जरी सिलेक्शन होणार असेल तर तुम्हाला कास्टचे डॉक्युमेंट लागतील, हे कंपल्सरी आहे. तर तुमच्या खालचा जो विद्यार्थी आहे तुमच्या कास्ट मधला जर तो वरती गेला तर खालचा विद्यार्थ्याला चान्स मिळतो, ठीक आहे. सो वेटिंग पिरियडची फार वाट बघू नका. जे वेटिंग मध्ये असं वाटतं की माझं वेटिंग मध्ये वगैरे होऊ शकतं, ते सिस्टीमवर सोडा. तुम्हाला मेल येतो त्यांचा, जर तुम्ही वेटिंग मध्ये होता असाल, वेटिंग लिस्ट लागत असेल तर मेल येतो. त्यात गुंतायचं नाही माझं होईल ना होईल. आता माझं तुम्ही पूर्णपणे फोकस तुमचा परीक्षेवरच असला पाहिजे. येणाऱ्या ज्या परीक्षा DHS येणार आहे, रेल्वे आहे, CGHS येणार आहे, SSCच्या परीक्षा येईल, ESIC ची पण परीक्षा येणार आहे. सो 3-4 प्रकारचे पेपर येणार आहेत. एम्सचे पण सारख्या जाहिराती चालू असतात. जिथे इलिजिबल आहे तिथे आपण फॉर्म भरलाच पाहिजे. तर ह्या सातत्याने स्पर्धा परीक्षेत आपण कंटिन्यू सातत्य ठेवलं पाहिजे. ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात आहे, ते ड्रग इन्स्पेक्टरचं जे काही आपण आंदोलन केलं ते यशस्वी केलंय, ते तुमच्यासाठी, महाराष्ट्रातल्या तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावं. तुम्ही प्रशासनात यावे, फ्रेशर मुलं, नॉलेजेबल विद्यार्थी यावेत म्हणून आपण ते प्रचंड प्रयत्न करून, प्रचंड कष्ट करून आपण ते आलेलो आहे. आणि त्याच काळात माझं त्याच्यानंतर सिलेक्शन झालं. बघा, कर्म असतं. तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला ते रिटर्न मिळतं. त्यामुळे चांगलं काम करत राहा, तुमच्या अभ्यासावरती फोकस ठेवा. आज जरी मार्क कमी आलेले असतील तुम्हाला, तरी काही चिंता करू नका. तुम्हाला आज ना उद्या मार्क तुमचे येणारच आहे. तुमच्या चुकांवरती फक्त तुम्ही काम करायचंय, ठीक आहे. आता नेक्स्ट काय क्वेश्चन आहे सांग. तुमचा नेक्स्ट काय क्वेश्चन आहे? ज्यांनी हात वरती केले त्यांना फॉलो केलेला आहे. हॅलो, हा, नमस्ते, बोला. तुमचं नाव सांगत जा. हा, माझं नाव अनिल कदम आहे. हा. माझा तुमचा प्रश्न रँक, असा सिरियल क्रमांक आणि कास्ट पण सांगत जा, म्हणजे लक्षात येईल.
हो सर, 127 वा रँक आहे, एसीबीसी कास्ट आहे. हा, कितीपर्यंत बोलवले तुमचे? माझा दिव्यांग मध्ये माझा मुलगा आहे. नाही नाही, तुम्ही बोलू नका सर. आता मध्ये अनिल कदम सर बोलतायत, त्यांना बोलू द्या. हा हा सर कितीपर्यंत थांब, बोलवलं ते ते आठवत दुसरं नाहीये, पण बोलावं माझं लागेल. आहे त्यामध्ये. अनिल सर बोला. हॅलो. हा, सर एसीबीसी म्हणजे कितीपर्यंत बोलवले ते मला आता आठवत नाही, पण माझा येतोय त्यामध्ये number. बर, ओके. हा, तर माझा नेक्स्ट प्रश्न क्वेश्चन असा सांगा. आहे, माझा प्रश्न असा आहे. हॅलो हा, बोला ना सर. हा, सर, त्या ऐक एक्स की. आर्मीच्या जागा आणि पदवीधर अंशकालीनच्या जागा ते लगेच कन्वर्ट करतील का कसं? लगेच इमिजिएटली कन्वर्ट होत नाही. पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर कन्वर्ट करतील ते. कारण काय असते, एक्स आर्मीचं काय प्रोसिजर असते सांगतो. एक्स आर्मीच्या जे डिपार्टमेंट असतं, सैनिक कल्याण विभाग, त्या सैनिक कल्याण विभागाची नाहरकत आल्याशिवाय त्या जागा कन्वर्ट होत नाही. ठीक आहे. आणि अंशकालीनच्या होतात, पण सैनिकला वेळ लागतो. त्याच्यामुळे तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये नंतर ते सगळं कव्हर होतं. नंतर खालच्या जागा वेटिंग लिस्टमध्ये जातात. पण आता इमिजिएटली जेवढ्या जागा आहेत तेवढ्या तरी फास्टमध्ये ज्यांचे डॉक्युमेंट क्लिअर आहे त्यांचे होऊन जातात. आणि पण त्या सैनिक पदवीधर कल्याण विभागाच्या हरकतीला एक दीड 2 महिने जातात. अच्छा, आणि पदवीधरच्या लगेच होतात का? अंशकालीन. अंशकालीनचं होतं. ओके सर, ओके. नेक्स्ट काय क्वेश्चन कोणाचा? हॅलो. सर, मी हा, दुर्गेश बोला. गावंडे, रँक नंबर 21. सर, DMAR मध्ये आपल्याला जर म्हणजे बदली करून घ्यायची असेल तर किती वर्षामध्ये मिळते? DMAR ला 3 वर्षाच्या नंतर विनंती बदली तुम्ही करता येते. प्रशासकीय बदल्या होत नाही. म्हणजे डायरेक्ट तुमची बदली कुठेही ऑटोमॅटिक नाही होत. तुम्हाला विनंती करावं लागते की माझ्या या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये बदली करता येईल. तिथं कोणतरी तुमचा म्युच्युअल पण असला पाहिजे. 2 पार्टी, तिथं जागा व्हॅकंट असली पाहिजे किंवा म्युच्युअल करता येतं. म्हणजे तिकडचं इकडे, इकडचं तिकडं, असं 3 वर्षाच्या नंतर करता येतं, आधी नाही. प्रोबेशन पिरियड मध्ये नाही करता येत. सर, ते एससीबीसी किती बद्दल. प्रयत्न केले तर नाही होत. हा, हॅलो. सर, हा. एससीबीसी बद्दल त्यांनी काय? जाहिरातीमध्ये 5 जुलैच्या GR चा उल्लेख केला ना. आता ते आता गाईडलाईन आले DV साठी, त्याच्यामध्ये त्यांनी 28 जूनचा उल्लेख केलाय. त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं की NCL आणि दाखला वेगवेगळ्या पृष्ठावरती पाहिजे, पानावरती पाहिजे. आणि जाहिराती वेळी 5 जुलैचा होता, त्याच्यामुळे ते एका पानावरती असेल ते व्हॅलिड होतं. आता काय करावं अशा वेळी? तुमच्याकडे कसं आहे? एका पानावरती 2 आहेत. हा, मग व्हॅलिड सांगितलंय ना त्यांनी. त्यांनी आता DV ची जी गाईडलाईन केली ना, त्याच्यामध्ये त्यांनी 28 जूनचा GR चा उल्लेख केला आणि ऍडव्हर्टाइजमेंटच्या वेळी 5 जुलैच्या GR चा उल्लेख केला. तर 5 जुलैचा GR असा सांगतो की एका पृष्ठावरती 2 असेल तर व्हॅलिड आहे. 28 जूनचा GR असा सांगत होता की वेगवेगळं पाहिजे, पण गव्हर्नमेंटने 28 जूनचा GR चं शुद्धीपत्रक काढून 5 जुलैचं काढलेलं. हा, मग शुद्धीपत्रक असेल तर काय अडचण नाही. म्हणजे सारखंच आहे ना, मिनिंग सारखंच होतं जे- GR. नाही, म्हणजे 28 जूनच्या GR नुसार वेगवेगळं पानावरती पाहिजे होतं. मग त्यांनी गव्हर्नमेंटने 5 जुलैला GR काढला की त्याच्यामध्ये सांगितले की नाही, एका पानावरती असेल ते सुद्धा व्हॅलिड असेल, जे पहिले काढले होते ते. म्हणजे दोन्ही पण व्हॅलिड आहे. हो, पण 28 त्यांनी DV ला आताची जी गाईडलाईन काढली ना, त्याच्यामध्ये 28 जूनचा GR व्हॅलिड केलाय. त्यांनी स्पष्ट मेन्शन केले की वेगवेगळ्या पानांवरती पाहिजे. आता काय करायचं, जेव्हा तुम्ही तहसीलला जायचं. ठीक आहे. हम्म, हम्म, हॅलो, तहसीलला जायचं. तहसीलला हा, अर्ज करायचा. हा, त्याचा OC घ्यायचा की आम्हाला 28 जूनच्या GR नुसार आमचं सर्टिफिकेट बनवून मिळावे ही विनंती. हम्म. त्याच्यात त्यांनी ते जर म्हटले की आता तसं करत नाही किंवा करतो, त्यांच्याकडून लेखी घ्यायचं ते तहसील ऑफिस कडून आणि ते अच्छा. त्यांना दाखवायचे. तुमची चूक नाही, प्रशासनाची चूक आहे. मग DV मध्ये काय अडथळा होऊ शकतो सर? नाही, तुम्ही ते OC त्यासाठीच घ्यायला सांगतोय मी. मी गेलेलो DMR च्या ऑफिसमध्ये, त्यांनी माझ्याकडून एक पत्र लिहून घेतलेलं आणि मी GR च्या कॉपी अटॅच केलेल्या. हा, हा, मग ते त्यांचं जे तफावत आहे जाहिरातीतलं आणि याच्यातलं, ते त्यांना वाटत असेल की बाबा चुकीचं असेल तर त्यात आपण सुधारणा करू, असं काहीतरी त्यांचं नियोजन असेल. मग DV
मध्ये अडचण नाही होणार ना, मी ती घेऊन जाईन ओसी आणि 2 GR पण घेऊन जाईन मी. हा ते पण घेऊन जायचं आणि शक्यतोवर काही काम पडणार नाही, त्यांना लक्षात आलं असेल त्यांची चूक. आता ते तसं जाहीर नाही करू शकत ना. हा, हा. ऍक्च्युली काय झालं होतं जेव्हा जाहिरात आली होती ना तेव्हा एसीबीसी हा. आरक्षणाचे म्हणजे बरेच GR निघाले होते आणि त्यामुळे ना ते भरपूर सारं कन्फ्युजन होतं त्यावेळेस. आणि जेव्हा जाहिरात आली तेव्हा तो GR चालत होता, एकाच पेजवर 2 जे असतात ना NCL आणि कास्ट सर्टिफिकेट. परंतु आता त्यांनी जे डॉक्युमेंटच्या गाईडलाईन टाकल्यात ना तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वतंत्र पृष्ठावर दोन्ही पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट आणि NCL. तर आपल्याकडे तो जुना GR आहे त्यामुळे म्हणजे असं वाटतं की चालू शकेल, काही अडचण नाही ना. हा चालतंय. मग तुम्हाला अडचण त्याच्यात येणार नाही. कुठलं तरी एक चालतं बरं का, ते एका पानावर असलं काय आणि 2 पानावर असलं काय, डेटा तर तोच आहे ना. हो सर. होय सर, पण त्यांनी ते असं घाबरवलं की बाबा सेपरेट पेजवरच पाहिजे. अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला जर आणि तसं शंका असेल ना, एसीबीच्या विषयीच्या विद्यार्थ्यांना जर तशी शंका असेल तर सरळ तुम्ही काय करायचंय, तहसीलदारांना अर्ज करायचा लेखी, त्यांची ओसी तुमच्याकडे ठेवायची. त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना म्हणायचं आम्हाला फक्त लेखी द्या, किंवा कोणत्या GRचा संदर्भ जोडायचा ते आम्हाला सांगा. मग ते GR घेऊन जायचं तुम्ही आणि करायचं. आम्हाला त्यांनी दिलं नाही म्हणायचं, आम्ही ते अर्ज पण केला होता तसं काही दिलं नाही. स्पष्ट चूक DMR कडून झालेली आहे. ऍडव्हर्टाइजमेंटच्या वेळी त्यांनी 5 जुलैचा उल्लेख बरोबर केलाय, फक्त आता DV च्या वेळी हा. ते 28 जूनचा उल्लेख करतायत. नाही नाही, असू द्या ना, होऊ शकते ना, हा, हा. प्रशासनाने होऊ शकते. आता मागच्या वेळी तुम्हाला सांगतो, वरच्या कॅन्डिडेटला बोलवलं नाही आणि खालच्या कॅन्डिडेटला बोलवलं. मग त्या विद्यार्थ्याला मी सांगितलं की तू तिथं जा, त्यांना चूक लक्षात आणून द्या. होऊ शकतं टायपिंग एरर क्लर्कला, कारण तो पूर्ण फोकसली किती वेळ कॉन्सन्ट्रेटली काम करत असणार, ते होऊ शकतं. 28, 21, 26 मध्ये गडबड काहीतरी किंवा टाईप करण्यात काहीतरी होऊ शकतं. काय तो काही विषय नाही. जून जुलैमध्ये पण गडबड होऊ शकते त्याच्या, कारण जो त्यावेळेस टाईप करणारा वेगळा असेल कदाचित, त्याचा जर टेबल बदलला असेल, दुसरा क्लर्क तिथं आला तर ते त्याचं अंडरस्टँडिंग वेगळं असतं. सो डोंट वरी अबाउट इट. एसीबीसी वाल्यांनी बिनधास्त राहा, काहीच करायचं काम नाही. GR वाटलं तर काय अडचण आली तर मी आहे बसलेलो, मला फोन करा. मी तुम्हाला काय ते GR BR काय असेल मलाही पाठवून ठेवा. आणि सर AK-47 कोण आता बोलले ते येस मला, सर, येस सर. हा मलाही पाठवून मी ठेवा. त्यांना DMR ला ऐनवेळी पत्र बघू सुद्धा आपण. लिहिलंय, पत्र पण दिलंय मी त्यांना. त्यांनी एक पत्राची कॉपी पण दिली मला स्टॅम्प मारून. मी त्यांना हा विचारलं इथं दिले अडथळा ना. होईल का, ते बोलले हा दिले मला. ते आवक जावक लिपिक असं काहीतरी त्यांचा स्टाम्प आहे. मी हा सदर हा. म्हणजे सगळे दोन्ही GR मी त्यांना जोडून दिलेले आहेत आणि त्यांची चूक पण त्यांना मी दाखवून दिलेली आहे. पण त्यांनी ते लक्षात आणले का, अरे हो ती चूक आहे असं ते म्हणले का? हा, म्हणजे त्यांनी स्वतःच्या PC वरती तो न्यू GR ओपन केला. मी त्यांना चूक हम्म. निदर्शनास आणून दिली की तुम्ही जाहिरातीमध्ये 5 जुलैचा उल्लेख केलाय आणि आता DV ला तुम्ही 28 जूनचा उल्लेख करताय, ते असं नाहीये. मी त्यांना GRच्या कॉपी दाखवल्या, 11 मार्चचा पण GR दाखवला. मग त्यांनी बघून सांगितले की मला तुम्ही पत्र लिहा आणि हे सगळं खाली अटॅचमेंटला जोडा. तसं मी दिलंय काळजी त्यांना करू पत्र. नका, काही काळजी करू नका. आमचे जे डीन आहेत ते परिचयाचे आहेत, तेच आमचे संचालक होणार आहेत. त्यांना मी डायरेक्ट बोलू शकतो, काही टेन्शन नाही. म्हणजे 1-2 दिवसात त्यांची होण्याची चान्सेस, जर ते झाले संचालक तर काही म्हणजे तुम्हाला शक्यतोवर 100% वैयक्तिक मदत मी करणार, काही काळजी करू नका. ठीक आहे. सर पण तुम्हाला डॉक्युमेंट अप्रोच कसं करायचं पण? अख्ख्या महाराष्ट्रात नंबर व्हायरल आहे माझा, आमच्याकडे तुम्हाला कुठेही नाहीये, मिळून जाईल. तेवढा द्या. नाही ग्रुप नाही, मी वरती शेअर करा. मी देतो तुला. सगळीकडे. हा ओळखीचे त्यांना. हॅलो, तर गुड ते इव्हनिंग म्हणजे सर. नेक्स्ट काय स्पष्टीकरण क्वेश्चन आहे कोणाचा? गुड इव्हनिंग सर. प्रश्न होता सर हा माझा एक. मंगेश भोसले. हा हो सर. मंगेश भोसले बोला. सर ते लिव्हिंग सर्टिफिकेट बद्दल विचारायचं होतं तुम्हाला. माझं 10वी आणि 12वीची झेरॉक्स आहे माझ्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेटची. आणि त्यानंतर मी डिप्लोमा केला होता आणि आता बी फार्मला ऍडमिशन घेतलं. तर माझी ओरिजिनल डिप्लोमाची लिव्हिंग सर्टिफिकेट आता सध्या बी फार्मला आहे सर, बी फार्म कॉलेजला. झेरॉक्स नाही का त्याची? कुठली तरी झेरॉक्स एक आहे लिव्हिंग सर. सर्टिफिकेट लागतं. झेरॉक्स चालेल ना सर, कोणती पण 10वी 12वी डिप्लोमाची? चालतंय चालतंय. हो, ठीक आहे चालतं. हॅलो सर, माझं बोला. नाव अविनाश वाघमारे. मी ग्रामीण रुग्णालय साखरेला फार्मासिस्ट आहे 8 वर्षापासून. माझा एक प्रश्न होता सर, नमस्ते सर. की हा हा नमस्कार. तर आता माझं स्पोर्ट मधून सर आलेलं आहे, 12,000वा नंबर आहे SC स्पोर्ट्स मध्ये. तर मला ओके. मी आपले उपसंचालक कार्यालय नाशिक, माझं जे DD ऑफिस आहे तिथून मी हम्म. परीक्षा बसण्यासाठी मी हे घेतलेलं आहे, काय गणित परवानगी. त्यांचं, हा परवानगी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता जर मला इथं
तिथं डीव्ही नंतर जॉईनिंगचं लेटर आलं तर पुढे काय प्रोसिजर करावी लागेल? जॉईनिंग Resign लेटर द्यावं लागेल आल्यानंतर का काय करावं लागेल? हा नाही, जॉईन नाही, रिझाईन नाही द्यायचं. तेच विचारायचं होतं. हा, रिझाईन द्यायचं नाही. रिझाईन दिलं तर तुमची सेवा खंडित होते. नाही होणार. हा, सेवा कंटिन्यू करायची. तुम्हाला त्यांना सांगायचं की मला सेवा कंटिन्यू करायची आहे, तिथून ना हरकत घ्यायची. ना हा, हरकत त्यांना अर्ज करायचा की माझं या ठिकाणी आता माझं जॉईनिंग आलेलं आहे. त्यांना ते अर्ज करायचा ते डीडी ऑफिसला. मग ते तुम्हाला पत्र देतात, तुम्हाला सेवा पुस्तक पण देतात तुमचं. तेच सेवा पुस्तक, तेच प्राण वगैरे जो असतो तो तुमचा इकडे कंटिन्यू करायचा. सेवा कंटिन्यू करायची. हा, ती सेवा जर तुमची कंटिन्यू झाली तर सर तुम्हाला 2 वर्षातच बघा याला S14 आहे. 10 वर्षात हे वाढते तुमचं S14. म्हणजे 10 आमच्या वर्षानंतर फक्त DMARच असं विभाग आहे की जिथं 10 वर्षानंतर तुम्हाला S14 मिळतं. DHS झेडपीला मिळत नाही. ओके सर. आणि मला एक त्या संदर्भातच विचारायचं, आता आमच्या इथं जे मेडिकल सुप्रिन्टेंडेंट आहे त्यांना काही पत्रव्यवहार करावा लागेल का डायरेक्ट डेप्युटी डायरेक्टरलाच करावं लागेल? नाही, सगळ्यांना इन्फॉर्म करायचं सर. आपल्या MS ला पण जे सुप्रिन्टेंडेंट आहेत तुमचे त्यांना पण करायचं आणि वरती पण करायचं. काय म्हणून इन्फॉर्म करायचं सर? म्हणजे काय तेच की मला आता DMAR मध्ये मला असे जॉईनिंग पत्र, संदर्भ क्रमांक वगैरे टाकायचा, असे पत्र प्राप्त झाले आहे. तरी माझा सेवा कंटिन्यू करायची आहे. तर मला ना हरकत देण्यात यावी. तिथं जॉईनिंग करण्यासाठी ना हरकत व माझे सेवा पुस्तक मला पूर्ण करून मिळावे ही विनंती. मग ते सेवा पुस्तक आणि ते सगळं घेऊन ते तुम्ही जॉईनिंग करायला जाते वेगळ्या डिपार्टमेंटला. ओके. आणि शेवटचा प्रश्न सर, की ह्याच्या संदर्भात की मेडिकल फिटनेस तर जॉईनिंग झाल्यानंतर होते ना, का हो. अगोदरच काही द्यावं लागतं? नाही, आता सध्याच घेऊन जा ना तुम्ही. तुमच्या ते सुपरिटेंडंट ओळखीचा शिक्का, सही शिक्का घेऊन जा ना सर. हा, ते चालेल. तात्पुरतं असतं, त्यांनी दिले म्हणून न्यायचे. ठीक आहे. ओके. म्हणजे त्यांनी त्या डीव्ही साठी मेन्शन केलेलं आहे का तिथं सर? त्या माहिती पुस्तिका होती DMAR ची, त्याच्यात आमच्या वेळेस पण होतं ते. आता तुम्ही तात्पुरतं घेऊन जा, त्याला काय फार मोठा विषय नाही, तो छोटा विषय, 2 नाही, मिनिटाचा काही विषय. नाही. ऑफिस मधूनच घेता येईल. ओके. थँक्यू सर. आणि तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे तो काही प्रॉब्लेम येत नाही. हो, नाही. हॅलो सर, ओंकार बोलतोय रंदले, रँक 55 DMAR. हा, येतोय का नमस्ते, आवाज? बोला. हा, सर, माझे 2 प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे जे सांगितलं की मार्कशीट पाहिजेत आपले फर्स्ट टू फायनल इयरचे. तर माझा प्रॉब्लेम असा झालाय की माझं फिफ्थ सेमिस्टरचं जे मार्कशीट आहे डिग्रीचं, ते गहाळ झालेलं आहे. मी त्या संदर्भात कॉलेजला पण गेलो होतो, पण ते म्हणाले की आपल्याकडे जे असतं संग्रहित केलेले ते फक्त 5th आणि 6th चे मिक्स आहेत. तर मी युनिव्हर्सिटी मधनं 5वा आणि 6व्याचं जे मिक्स आहे, जे एकत्र येतं 6व्या सेमला, ते काढलंय. चालतं. मग चालतं. सेपरेट नाही लागणार? नाही. आणि सर, अजून एक प्रश्न असा होता की त्यांनी आपल्याला सांगितलंय बघा, CGPA जर असेल तर ते पर्सेंटेज करून काय करायचंय का आपल्याला? काय नाही, कन्वर्ट करायचं CGPA टू पर्सेंटेज. गुगलला टाकलं की ते लगेच कन्वर्ट करून देतं. किंवा तुमच्या CGPA ची मार्कशीट जर असेल तर त्याच्या मागे लिहिलेलं असतं, एवढ्यापासून एवढ्यापर्यंत जर तुमचा ग्रेड असेल तर तुम्ही एवढे पॉईंट जर असेल तर तुमची एवढे पर्सेंटेज. आणि सर, माझ्याकडनं एक प्रॉब्लेम असा झालता, फॉर्म भरायच्या वेळेस आपण जेव्हा त्यांना मागितलं होतं ते कन्वर्ट करून, तेव्हा मी ते गुगल वरती कन्वर्ट केलं होतं एका साईट वरती. तर त्या ठिकाणी त्यांनी माझं 75% असं दाखवलं होतं CGPA कन्वर्ट करून. आणि हा. आता मी जेव्हा एका दुसरीकडे चेक केलं तेव्हा ते 72 पॉईंट समथिंग येते. तर त्याच्यात ती तफावतीचा काही प्रॉब्लेम येईल का सर? नाही, काय असं जॉईनिंगला काय अडचण येत नाही. फक्त त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही असं थोडंसं करेक्टच मेन्शन करा. कारण ते काय म्हणजे त्यांनी जे मार्गदर्शक सूचना आता काढल्यात ना, त्यांचं काम कमी करण्यासाठी केलेलं आहे. कारण प्रत्येकाला काय व्हायचं की याने खरं टाकलेत का, खोटे टाकलेत मार्क का, काय झालंय, असं बऱ्याच अडचणी येतात. तर ओके एवढा सर. काही प्रॉब्लेम येणार नाही तुमच्याकडे ओरिजिनल सगळं असल्यानंतर. आणि सर, ठीक आहे, शेवटचा आता प्रश्न त्या म्हणजे फॉर्म मध्ये जे काही चूक असेल ती चूकच त्याला काय ते काही करू शकत नाही. आता त्यात बदल नाही करू शकत आपण. ठीक आहे, पण आता व्यवस्थित चेक करा, GPA टू पर्सेंटेज कन्वर्ट करा आणि त्यानुसार करा. आणि सर, शेवटचं त्याचा म्हणजे फॉर्म्युला असतो, तो कास्ट फॉर्म्युला. सर्टिफिकेट आहे आपलं, जे शेवटचं सर कास्ट सर्टिफिकेटचं आहे, तुम्ही SCBC चं सांगितलं.
त्या संदर्भात मग जाऊ का घेऊन ओसी की एकाने जणांनी केलंय त्याच्याकरता मग काही काहीच करू नका. ओके ओके थँक्यू सर थँक्यू सर. हेलो सर, एम आई ऑडिबल? हाँ, यस यस. सर, मेरा क्वेश्चन ऐसा था कि मैंने जब फॉर्म भरा था तो बी फार्म का ग्रेजुएशन किया ही डिटेल्स डाली थी, बट मैंने एम फार्म भी किया है, तो मेरे पास लिविंग सर्टिफिकेट एम फार्म का है, बी फार्म का नहीं है, चलेगा, और मैंने नो प्रॉब्लम. फार्म कहीं मेंशन नहीं किया है वहां पर. ओके, वन मोर क्वेश्चन सर, जो वो लहान कुटुंब वाला सर्टिफिकेट है वो अनमैरिड के लिए भी चाहिए क्या? नहीं नहीं, सिर्फ मॅरिड के लिए. वो बात मिस हुई, अच्छा हुआ. जे स्मॉल सर्टिफिकेट आहे, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, ते जे मॅरिड लोक आहेत त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. अनमॅरिडने जरी घेऊन गेले तरी काही प्रॉब्लेम नाही, त्यात 0-0 करायचं फक्त अपत्य, बस. ओके. आणि सर जर टीसी विचारली तर मी एम फार्मची टीसी सांगायची का? कारण मी दाखवा. फॉर्म मध्ये 100% कुठेच एम फार्म मेन्शन केलेलं नाही आहे. 100% तुम्ही दाखवायचं आहे. कारण ते जे एम फार्म आहे, जर तुमचं सारखे मार्क जर असेल तर हायर क्वालिफिकेशनला वेटिंग मध्ये हे मिळतं. सर प्राधान्य मिळतं. 109 रँक आहे माझा आणि ओबीसी कॅटेगरी आहे. कितीपर्यंत बोलले ओबीसी फिमेल? सर 190 समथिंग पर्यंत आहे. 90 190. असं ओके, काहीतरी. हा. 90. हा चालेल, यू आर इलिजिबल. हॅलो सर, माझा एक प्रश्न होता. सर तर मला एम फार्मची मार्कशीट्स वगैरे पण घेऊन जावं लागेल का? सगळं घेऊन जा, सगळं बारबिस्तार आपलं 10वीचे शेवटच्या एज्युकेशन पर्यंत सगळं घेऊन जायचं. ओके. हॅलो आणि सर, सर वन माझा मोर एक प्रश्न क्वेश्चन, होता. वॅकन्सी चार्ट, वॅकन्सी बद्दल कधी माहिती होईल सर? आणि जाहिरातीत प्रेफरन्स आहे, लिस्ट. मी टाकलेलं होतं. हा, प्रेफरन्स बोलायचं राहिलं, सर सॉरी, बरं झालं प्रश्न विचारला. लोकेशन्स. ओके, लोकेशन्स सर. प्रेफरन्सला काय होतं ते असं डिस्क्लोज करत नाही सर्वांसाठी, बरं का, हे महत्वाचं. कोणत्या कॉलेजला किती व्हॅकन्सी आहेत असं डिस्क्लोज करत नाही. फक्त त्यांच्याकडे जे काय मागणी पत्र केलेले असतात, ज्या ज्या ठिकाणी व्हॅकन्सी आहेत ते आपल्याला तिथं स्क्रीनवरती दाखवतात. ठीक आहे. किंवा असं चार्ट लागलेला असतो, एक फॉर्म देतात प्रेफरन्सचा, 1, 2, 3, 4, 5, 6. पहिला प्रेफरन्स, दुसरा प्रेफरन्स, असं त्या कॉलेजचे नाव आणि लोकेशन आपल्याला आणि कोड नंबर टाकावा लागतो. तो कोड नंबर, कॉलेजचं नाव एकदम परफेक्ट व्यवस्थित टाकायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणतं लोकेशन पाहिजे त्यानुसार तुम्ही चॉईस करा. बरेच जण आपल्या घराकडचं लोकेशन चॉईस करतात. माझे प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो. मी स्वतःबद्दल काय विचार केला मी सांगतो. मी मूळचा विदर्भातला, बुलढाण्याचा. माझ्या तिकडे काही कॉलेज अकोला वगैरे साईडला आहे, पण मला शिक्षण, आरोग्य आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सुविधा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पुढच्या 10 वर्षात कुठे चांगलं असेल अशा पद्धतीने मी सिटी चॉईस टाकलेली होती किंवा हॉस्पिटलची चॉईस टाकलेली होती. माझं पहिलं चॉईस आहे बारामती होतं. सॉरी, माझं पहिलं चॉईस आहे पुणे ससून होतं, पण ते ससूनच्या जागा नसल्यामुळे ते कट झालं. नंतर मी बारामती हे केलं. कट झालं म्हणजे त्या ठिकाणी नाही, माझ्या डोक्यात ते फिट होतं की मला पुण्यात वगैरे राहायचं, कारण मी कराडचं गव्हर्नमेंट कॉलेजला पासआउट आहे. तर तिथनं मला थोडंसं पुण्याचं थोडंसं अट्रॅक्शन होतं. पण आता पुण्याचं अजिबात अट्रॅक्शन राहिलेलं नाही. रश, पेशंट लोड, या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा आहेत तिथं. मी बारामती, मला काही जे आहेत माझे काही रिटायर्ड DMRचे काही लोक किंवा चांगली याच्यात सिस्टममध्ये असणारे काही लोक होते, DMRचे फार्मासिस्ट मित्र माझे, परमेश्वर कोगनरे सर वगैरे सहसंचालक होते औषध, आणि सुरेश सर होते, कर सर होते, सचिन वानखेडे सर असतील. ह्या सगळ्या लोकांना मी थोडंसं विचारलं तर ते म्हणले की खालून वर यायचं. मी DMERला पण 2 जागा होत्या त्यांनी दाखवलेल्या. त्या 2 जागा मला DMERला जावंसं वाटत होतं, पण घरच्यांचं म्हणणं होतं मुंबईत वगैरे नको. पण माझी पहिली चॉईस ही बारामतीच होती. ठीक आहे. सो मी बारामतीमध्ये सगळ्या गोष्टी, शिक्षण, सुविधा, राहणं व्यवस्थित, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, आणि समोरचं भविष्याचा विचार केला की लग्नानंतरच्या पुढचं काय, मला जर मुलं बाळ झाली तर त्यांचं, ह्या सगळ्या खूप छान विचारात पुढच्या 10-15 वर्षाचा रोडमॅप कसावा अशा पद्धतीने मी विचार करून ते चॉईस फिलिंग टाकली होती. मग मी बारामती, नंतर 2 नंबरला टाकलं होतं आमचं संभाजीनगर, टाकलं होतं घाटी, कॅन्सर, आणि त्यानंतर मग
इकडे सांगली, सातारा, कोल्हापूर टाकले होते. सो अशा सर पद्धतीने मी कितीपर्यंत द्यावं लागतं प्रेफरन्सेस टाकले होते. साधारण? तर तुम्ही त्या पद्धतीनं कसा विचार करायचा तो तुम्ही ठरवा. हा, नेक्स्ट काय? सर प्रेफरन्स EMR किती ला द्यावं लागतं? प्रमोशन कसं राहते? एकच कोणतरी बोला आणि एकाने एकच प्रश्न विचारा. सर हॅलो. DMR ला प्रमोशन कसं राहते? प्रमोशन वगैरे काहीही नाही. सर प्रेफरन्स किती द्यावं लागतात आणि साधारणपणे कितीपर्यंत अलॉट होतं आपल्याला? 10 तरी मिनिमम प्रेफरन्स असतात. ओके. हॅलो सर, होता हा, माझं येस. नाव राहुल पाटील. मुलींचं आणि मुलांचं वेगवेगळं मेरिट लागतं का? मुलींचं मेरिट वेगळं लागतं. कॅटेगरी SC कॅटेगरीतून माझा येस. 15वी रँक आहे सर, आणि त्याच्यात हा. 7 मुली आहे. आणि SC कॅटेगरीसाठी दादा दादा तुम्ही कालची आलेले परवाची PDF आहे रिसेंट शेअर केलेली 2 नंबरची, खालून 2 नंबरची PDF ओपन करा. त्याच्यामध्ये SC सर्वसाधारण किती रँक पासून किती रँक पर्यंत बोलवलेत हे तुम्हाला माहितीये का? हो, त्याच्यात काय सांग? आहे सर. मी 211 पर्यंत बोललेली आहे. माझी रँक 181वी. मग तुम्ही जायचंय. मुलींचा विचार करू नका. तुमचं त्या सर्व सिरियल नंबर मध्ये आहे ना तुम्ही. हो. मुलींचं मेरिट वेगळं लागतं. त्या मुलांमध्ये घुसत नाही. क्लोज. नेक्स्ट क्वेश्चन. थँक्यू. हा, येस. सर नेक्स्ट क्वेश्चन. माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये नेम मिस्टेक होती, स्पेलिंग मिस्टेक. तुम्ही म्हणल्याप्रमाणे गॅझेट नाहीये माझ्याकडे, पण बॉन्ड केला तर चालेल का? आधार कार्डवर, पॅन कार्ड वरती काय आहे? सर स्पेलिंग V आणि W चा फरक आहे. एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. बॉन्ड वरती घेऊन जा की हे दोन्ही नाव एकच आहे म्हणून. ठीक आहे. नावात बदल म्हणजे स्पेलिंग मध्ये नाही तर पूर्ण नाव बदलतं ना. पॅकेजचं बदलतं. नेक्स्ट. हॅलो सर. येस. हा सर, माझा पण सेम प्रॉब्लेम आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे ना, त्याच्यामध्ये आजोबांचं नाव आहे, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. यूच्या जागी आय झालंय ते. बॉन्ड पेपर वरती घेऊन जा. 100 रुपयाच्या नोटरी करा. सर नॉन Next question. क्रिमिनल मध्ये पण सेम प्रॉब्लेम झालाय सर तसंच. सर NOC आता द्यावा लागेल का जॉईनिंगच्या वेळेस द्यावं लागेल सर? आता भेटत असेल जॉईनिंगच्या वेळेस. तुम्ही जर ऑलरेडी जॉईन असाल तर जॉईनिंगच्या वेळेस द्यायचे. ओके सर. सध्या आहे सर मी जॉईन. मग त्यांना सांगा आम्ही वर्किंगला आहे म्हणा सध्या मी इथं. आधीचं जॉईनिंग लेटर घेऊन जायचं सोबत. ठीक आहे सर. सर माझा एक सिंगल Next. क्वेश्चन आहे. माझा एकच क्वेश्चन आहे सर. मला हे विचारायचं होतं की आपलं जे कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आपण म्हणतोय ना, ती व्हॅलिडिटी आमच्याकडे नाहीये, आणि आपल्या ऍप्लिकेशन करताना त्यांनी मॅन्डेटरी पण नव्हती केली, फक्त कास्ट सर्टिफिकेट मागितलं होतं. आणि त्याला कोणती कळायचं caste म्हणजे त्याला भरपूर लागेल आता. कोणती कास्ट आहे तुमची? OBC. कास्ट व्हॅलिडिटी 100% लागते सर. नाही, पण त्याची तर मॅन्डेटरी नव्हतं ऍप्लिकेशन करताना पण. मग आता जर तुम्ही काढलेली नसेल तर तुम्हाला नंतर चान्स दिला जातो. बरं, ठीक. आता तुम्ही अर्ज करून टाका. ठीक आहे सर. नोकरीनंतर पण काढता येतं आता, असं काही नाही. पण 6 महिन्यात तुम्हाला सादर करावं लागतं. तसं आम्ही पत्र द्यावं लागतं. जर कास्ट व्हॅलिडिटी मी हे नाही केली तर मला नोकरीवरून कमी करण्यात येईल असं ते सगळं ते ऍफिडेव्हिट लिहून घेतात. बरं, ठीक आहे. आता अर्ज करता येत असेल तर करून टाका. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सर. त्याची पावती सोबत घेऊन जा. हो, ठीक आहे. थँक्यू. नेक्स्ट. सर नेक्स्ट स्टेप आता डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट येईल ना? आता पहिले DV करून घ्या शांत डोक्याने. खायला प्यायला सोबत घेऊन जा सगळं. तिथं खायला प्यायलाचे वांदे होतात. उगाच काही पण खायचं नाही. पाण्याची बॉटल, खायला डब्बा छोटासा सोबत घेऊन जाता आला तर घेऊन जा. नाहीतर तिथं नाश्ता कॅन्टीन असतेच. ओके. सोबत कुणाला तरी घेऊन जा. डॉक्युमेंट खूप चांगल्या प्रकारे म्हणजे एकदम सेफ अँड सिक्युअर घेऊन जा. ज्यावेळेस तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जाता त्यावेळेस तुमची बॅग चोरी होण्याची शक्यता असते. सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून घ्या प्रॉपर. तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा, मेलला ठेवा, आणि सोबत कोण येणार आहे त्याच्या व्हॉट्सअपला पण पाठवून ठेवा.
नंतर झेरॉक्सचे 3 बंच ठेवा, 2 बंच तुमच्याकडे ठेवा, 1 बंच तुमच्या सोबतच्या व्यक्तीकडे ठेवा, किंवा 2 मित्र जर तुम्ही जात असाल तर एकमेकांकडे कमीत कमी एक बंच ठेवा. एकाची बॅग गेली तर त्याची काम येईल. म्हणजे खूप मायक्रो विचार करून जाईल. नोकरी इतकी सोपी नाहीये. तुम्ही कष्ट करून लागलात, एक एक प्रश्नासाठी झगडलात, आजपर्यंतचे कष्ट आहेत सगळे, त्याच्यामागे तुमच्या आई वडिलांचं फार मोठं स्वप्न आहे, ते तुम्ही पूर्ण करणार. त्यामुळे छोट्या गोष्टीसाठी कृपया मिस करू नका. आधार कार्ड, पॅन कार्ड ओरिजिनल घेऊन जा. ठीक आहे. हॅलो हा नेक्स्ट. सर, आपलं जे फॉर्म होता पासपोर्ट तो साईज न्यायचा फोटो आहे पण का सोबत प्रिंट घेऊन करून? जा. पासपोर्ट साईज फोटो. हा, फॉर्म प्रिंट केलेला न्यायचा आहे का सर आपला, जो भरला होता तो हॉल तिकीट किंवा फॉर्म? हो, ऍडमिट कार्ड फॉर्म जर तुमच्याकडे असेल तर तो घेऊन जा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, शोधण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओके सर, ओके ओके. सर, माझ्या बर्थ सर्टिफिकेटची प्लेस मध्ये धाराशिवच्या ऐवजी उस्मानाबाद आहे, तर चालेल का ते? काही प्रॉब्लेम नाही, हॅलो सर, ते काहीच मी अडचण येणार नाही. युनिव्हर्सिटीकडून सीजीपीएचं कन्व्हर्जन आणलं होतं, तर हा. त्याच्यामध्ये मार्क मेमोच्या हिशोबाने बरोबर दिलेले आहे. आणि जे कॉलेजकडून आपण कन्सोलिडेट मार्क मेमो म्हणजे हे घेतो सर्टिफिकेट, तर त्याच्या पर्सेंटेजमध्ये आणि त्या युनिव्हर्सिटीच्या पर्सेंटेजमध्ये डिफरन्स आहे. तर युनिव्हर्सिटीचं व्हॅलिड होईल, कारण पेपर युनिव्हर्सिटी काढते. हो, तर युनिव्हर्सिटीचंच देऊ का मग सर? हो, पेपर युनिव्हर्सिटी देते ना. जर तुमची डीम्ड युनिव्हर्सिटी असेल तर मग तो भाग वेगळा. तुमची रेग्युलर युनिव्हर्सिटी कोणती विद्यापीठ आहे तुमचं? बामू. बामूचं काय रेग्युलर विद्यापीठ आहे, काय अडचण नाही. नेक्स्ट क्वेश्चन. सर, ये सीजीपीए टाइम जब हम लोग फॉर्म भर रहे थे तो वहाँ कन्वर्जन फैक्टर 9.5 आ रहा था, बट हमारे यूनिवर्सिटी में जो फैक्टर है वो सीजीपीए माइनस 0.75 इंटू 10 करना पड़ता है, तो एक्चुअली उसमें थोड़ा डिफरेंस आ रहा है. डोंट वो वरी फैक्टर अबाउट हम दैट, वो देख लेंगे. आपके पास मार्कशीट है, डिग्री सर्टिफिकेट है, वो देख लेंगे. डोंट वरी. ठीक है, वो देख लेंगे ना. और सर, जो आप क्या कर सकते हैं अभी? आप तो कुछ जो नहीं कर सकते. डॉक्यूमेंट्स का बंच है जेरोक्स का, उसमें जो एसेंशियल डॉक्यूमेंट जो हमने अपलोड किए थे केवल उतने ही और बाकी एक्स्ट्रा अलग ना? सब डॉक्यूमेंट लेके जाना है 10वीं से फाइनल ईयर तक. और जो मैंने डॉक्यूमेंट बताए, एनसीएल, तुम्हारा कास्ट सर्टिफिकेट वगैरह, कास्ट वगैरह होगा वो, ये सब कुछ, मैरिज सर्टिफिकेट, आधार कार्ड, पैन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो भी लेके जाना. ठीक है, 5 तो भी आपके पास होना चाहिए. वैसे कुछ जरूरत नहीं पड़ती, लेकिन लेके जाओ. ठीक है. नेक्स्ट. डिग्रीचे सर्व मार्कशीट लागतात, त्याच्यामध्ये फेलचे लागतात का पासचे फक्त चालतील? पास. ओके. ओनली पास. नेक्स्ट. कुणाला बोलायचंय का? आलो करतो. हॅलो. हा, ज्यांनी हँड रेस केले त्यांना आलो केल्या. हा, नेक्स्ट बोला पटकन. एकच प्रश्न आहे का? बाकी पण प्रश्न आहेत? प्रेफरन्स डीव्हीच्या दिवशीच सर द्यायचं असतं का? हो, तुमच्या समोर असतात, हॉस्पिटलचा चार्ट असतो त्यात द्यायचे. ओके सर. सर, ते आपने जे सांगितलं की सीजीपीएचं कन्वर्जन केलं त्यांनी काहीतरी युनिव्हर्सिटीतून, ते कसं करावं लागतं? म्हणजे काहीच करू आणावं नका, लागतं सर्टिफाय करून? काहीच करू नका. नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो सर, मी फॉर्म भरता वेळेस एक्सपिरियन्स कॉलम मध्ये फार्मडीची इंटर्नशिप ऍड केली सर, काय प्रॉब्लेम येईल का? इंटर्नशिप सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे? हा, सर्टिफिकेट आहे सर. तसं ते पण घेऊन जा. आणि जरी एक्सपिरियन्सची घ्यायला काही गरजच नाही, त्यामुळे त्या डॉक्युमेंटचा काही उपयोग नाही. ठीक आहे. ओके, पण मी ऍड केले तर ऍफिडेव्हिट काय लागेल का सर? घेऊन जा ना, जे ऍड केलेले ते घेऊन जा. ऍफिडेव्हिटचा काय संबंध आहे? इंटर्नशिप ऍड केली, इंटर्नशिप तुमच्याकडे असेल तर घेऊन द्यायचं. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट काय क्वेश्चन? हा, येस. हॅलो. हा सर, Yes. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते सांगतात का, म्हणजे एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर? येस, सांगतात.
ओके. आणि सर एक क्वेश्चन होता, इन शॉर्ट DMARचं वर्किंग प्रोफाईल वगैरे कसं असतं ते थोडं सांगता का? तुम्ही जॉब टायमिंग तुमचं वगैरे? कम्युनिटी फार्मसीचं पुस्तक वाचलंय का? हो, हो. फार्मसीचे जॉब्स अँड रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी वाचलेत का? हो. तेच असतं, वेगळं काय असतं? जॉब टायमिंगचं डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट असं दोन्ही असतं का हे विचार? तुमच्या हॉस्पिटलच्या याच्यावरती आहे. तुम्ही जर भरपूर औषध निर्माते असेल तर आठवड्यात एक नाईट ड्युटी जर तुम्ही ओपीडीला असाल तर औषध वितरणाला 2-3 सेक्शन असतात. सर्जिकल भांडार असतं, औषध भांडार असतं, MJPGY सेक्शन असतं. तुम्ही कोणत्या सेक्शन मध्ये जाल त्यानुसार, जर तुम्ही प्रशासकीय भांडारात जर असाल, MJPGY, ऑक्सिजन किंवा सर्जिकल भांडार किंवा औषध भांडारला जर तुम्ही असाल तर तुमची 10 ते 5 ड्युटी असते. आणि जर तुम्ही ओपीडीला औषध वितरणाला जर असाल तर मग तुमच्या ड्युट्या चेंज होतात. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. ते जसे तुमचे क्लास 2 ऑफिसर असतात तिथं किंवा HOD असतात, ते जसे तुमच्या ड्युटी चार्ट लावतील तसं तुम्हाला ड्युटी करावं लागतं. आणि एक विचारायचं होतं सर, KDMCच्या फॉर्ममध्ये माझं पिन कोड रॉंग झालेलं आहे. तर त्याचं काही काही हे प्रॉब्लेम होईल का? नाही, काय अडचण नाही. ठीक आहे सर, थँक्यू. त्यांना सर फक्त DMAR काय करा, जेव्हा तुम्ही DV ला जाल त्यावेळेस त्यांना सांगा की असं असं आहे, कारण तुमचं जॉईनिंग लेटर तुमच्या घरी येतं हां, हां. नंतर. ठीक आहे सर. हो, हो. सर डिग्रीचे मार्क्स थँक्यू सर. टाकताना जर पर्सेंटेज जर समजा चुकले वगैरे तर काही प्रॉब्लेम येते का? काही प्रॉब्लेम नाही. हॅलो सर. ते CGPA पर्सेंटेजचे प्रश्न विचारू नका. मी 4 वेळेस तेच रिपीट सांगितलं तुम्हाला. हॅलो सर. हा, येस के. हा, सर 27 जानेवारीला आपलं जे सिरियल लिस्टचं नोटिफिकेशन आलेलं, तर त्यामध्ये एक असं लिहिलेलं आहे की प्रगत व उन्नत गटात मोडत नसलेल्याचे प्रमाणपत्र व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असलेल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अंतिम तारीख ही दिनांक 2 फेब्रुवारी 2026 ही ग्राह्य धरण्यात येईल. मग सर हे आपलं जे सर्टिफिकेट आहे ते तिथं जाऊन सादर करायचं की त्याची व्हॅलिडिटी 2 फेब्रुवारी असणार आहे? नाही, व्हॅलिडिटी नाही, त्या तारखेपर्यंत काढलेलं असावं. तारखेपर्यंत काढलेलं असावं का? हा, मी सांगितलं ठीक ना, आहे. 2 थँक्यू सर. तारखेच्या 11:59 पर्यंत काढलेलं असावं. हा, इथपर्यंतच हा. इन डिटेल सांगितलं मी मगाशी. त्यांनी सादर करण्याकरता केले 2 म्हटल्यावर आम्हाला तारखेच्या वाटलं की आधीच करा. ओके. हा, थँक्यू सादर सर. नाही, 2 तारखेच्या आधी काढलेलं असावं. ठीक आहे. आणि याच थँक्यू आर्थिक सर. वर्षात काढलेलं असावं. हा, जुनं असेल 2-3 वर्षापूर्वीच, त्याची व्हॅलिडिटी जर संपलेली असेल तर ते चालणार नाही. NCL 3 थँक्यू सर. वर्षाचं मिळतं. ठीक आहे. हॅलो सर. हा, थँक्यू. हॅलो हा, हॅलो सर. हा, बोला माझा बोला मुलगा सर. प्रशांत बाबासाहेब गवळे आहे. तो दिव्यांग मध्ये बर आहे. सर. बर सर. दिव्यांगांची वेतनपत्र यादी अशी आहे का? त्याचा सिरियल नंबर किती आहे सर, सांगू शकता मला? त्याचा सिरियल नंबर आहे 40,665 नंबर आहे. 40,655. एकच मिनिट सर, तुम्हाला सांगतो, कारण तुम्ही बरेच कॉल केले मला. हो मला महाराष्ट्रातनं सगळे कॉल येत आहेत आणि मी प्रत्येकाला उत्तर देणं मुश्किल आहे. हो हो. एकच मिनिट. हा सर, तुमचा मुलगा हँडिकॅप कोणता आहे त्यांचं? DH DHH आहे. हा, DHH 14,275 पर्यंत बोलवले सर. 14,275. हा ठीक आहे सर. हा, 14,275. तुमच्या मुलाचा रँक किती सर? 40,655. सर नाही शक्यता त्यांची. ओके. हो, ठीक आहे. थँक्यू सर. हा हा. सर मी हॅलो. हा, येस येस. हा सर, मी शहीद सैनिकाचा मी पाल्य आहे, तर त्याच्याबद्दल काय डॉक्युमेंट्स काय? नाही, यू आर सेपरेट आयडेंटिटी. ठीक आहे. तुम्ही जर स्वतः एक्स आर्मी असाल तर. पण नोटिफिकेशन मध्ये तर लिहिलेलं आहे, म्हणजे शहीद सैनिकांच्या पाल्यांना पण. काय दिले सर? नोटिफिकेशन मध्ये लिहिलेले की म्हणजे एलिजिबिलिटी आहे त्यांना पण, म्हणजे शहीद सैनिकांच्या पाल्यांना.
हा, पण तुमचा रँक किती, तुमची कास्ट कोणती, तुम्ही अप्लाय कोणत्या याच्यातनं केलंय सर? मला ते थोडस माहिती नाही. हा. कशातनं केलंय तुम्ही आपले? एक सर्व्हिसमॅन कॅटेगरी मधूनच केलंय, पण त्यात दुसरा एक ऑप्शन आहे की शहीद सैनिकांच्या पाल्यांना पण एलिजिबिलिटी आहे म्हणून. मग त्याच्यासाठी बर, काय पण माहिती? मग तुम्हाला बोलवलंय का, तुम्ही बघितलं का? त्यात फक्त एक सर्व्हिसमॅन म्हणून दिले, पण म्हणजे असं हा, दिलेलं नाही असं. मग तुमचं त्या तुमचा रँक, तुमचं सिरियल नंबर त्याच्यात येतो का सर? येतोय त्यात. हा, मग जावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. चालेल. तुमच्या वडिलांचं शहीद झाल्याचं काही पत्र असेल ना, त्यांचं दिलेलं असेल प्रशासनाने तुम्हाला? हा, दिलंय. हा, मग ते एक प्रमाणपत्र घेऊन जा सर. चालतंय. हॅलो नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणाचा? हॅलो हं? सर, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट डॉक्टरांच्या लेटर हेडवर लागतं का? नाही, ते अनेक्झर F वरती ते फक्त प्रिंट करून डॉक्टरांचा सही शिक्का घ्यायचा सही त्याच्यावर? शिक्का घ्यायचा. हा. ओके, थँक्यू सर. नेक्स्ट क्वेश्चन. सर, NOC लागतच का कंपल्सरी? बघा, आता तुम्हाला NOC कसं देणार ना, हरकत देणारच नाही. म्हणजे मी काढलंय सर, म्हणजे टाकलेलं आहे काढायला, पण ते फर्स्ट आन्सर की आल्यानंतर टाकलं होतं मी. हा, पण NOC मिळाली का तुम्हाला? नाही, अजून आली नाही ती. मिळाली तर घेऊन जा, नाही मिळाली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यांना सांगायचं जॉईनिंगच्या वेळेस देतो म्हणायचं, आता इन सर्व्हिस मध्ये म्हणायचं, सेवा कंटिन्यू करणार आहे. 1.5 वर्ष सेवा कंटिन्यू करायची, काउंट राजीनामा होते सर? द्यायचा. राजीनामा देऊ नका, राजीनामा दिला की तुमची सेवा समाप्त होते. अच्छा हा, अच्छा. 1.5 वर्षात सेवा झाली तर ती कंटिन्यू करता येते मग? कंटिन्यू होईल. सर्व्हिस बुक सुद्धा का? हो. ओके ओके. थँक्यू सर. सर, याच्यामध्ये आपल्याला BMS आणि BDS कॉलेजेस टाकता येतात का प्रेफरन्स मध्ये? BMS ची जाहिरात वेगळी निघते आता, आयुष्यच्या अंतर्गत होते. आणि डेंटलची जर तिथे वॅकन्सी दाखवली तर ते येतात, डेंटलला जाता येतं. ओके, थँक्यू सर. सर, तुमचा एक्सपिरियन्स सांगा बरं थोडासा वर्क प्रोफाईल बद्दल. काय, मी सकाळी 10 ला जातो, संध्याकाळी 5-5:30 ला रिटर्न येतो. दिवसा आमच्या सर्जिकल भंडार विभागात माझी नियुक्ती आहे, आणि आमची इतर औषध निर्माते कोणी औषध भंडारात आहे. सर्जिकलच्या सर्व वस्तूंचं नियोजन माझ्याकडे असतं. खरेदी प्रक्रिया, परचेस, खरेदी प्रक्रिया असेल, प्रस्ताव तयार करणे, टिप्पणी पुटअप करणे, आता टिप्पणी वगैरे प्रस्ताव तयार करावे लागतात. त्याच्यानंतर इंडेंट म्हणतो आपण त्याला, ज्याला वस्तू वाटप म्हणतो आपण, आणि औषध भंडारामध्ये औषध वाटप म्हणतो, त्याला इंडेंट म्हणतात. इंडेंट वगैरे जे वाटप करायचं असतं, म्हणजे सगळे वॉर्ड्स असतात आपल्या हॉस्पिटलमध्ये, 30, 40, 35, 25 वॉर्ड असतात. त्या सगळ्या वॉर्डची लोक आपल्याकडे येतात, आपण त्यांना योग्य त्या वस्तू काढून द्यायच्या, त्यांना सगळं मोजून द्यायचं. आपल्यासोबत शिपाई वगैरे सगळं असतं, यंत्रणा असती, क्लर्क असतो. ओके सर, इकडे कसं राहील सर DMR ला फार्मसीसाठी? म्हणजे सेम, म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट मिळतील का? हा, तुमच्यावर आहे, म्हणजे तिथल्या प्रशासनावर आहे की तुम्हाला कुठे टाकायचं. तुम्ही जर चांगला परफॉर्मन्स तिथे दिला तर तुम्हाला स्टोअरला घेतील. तुमचं जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल की मग फक्त OPD करायची, 8 तास ड्युटी करायची, 8 ते 2 करायचं आणि घरी जायचं, 2 ते 8 करायचं, घरी जायचं, 8 ते सकाळी 8 करायचं, घरी जायचं. वन नाईट, एक नाईट केली की दुसऱ्या दिवशी सुट्टी असते जर नाईट केली. अच्छा. हॅलो सर, हा, मला येस. स्टार्टिंग सॅलरी आणि इन्क्रीमेंट बद्दल सांगाल का? कारण माझं एम्स सांगितलं मध्ये नाही, झालं. 55-56 ग्रॉस सॅलरी असते, हातामध्ये 45 पडतात. जर तुम्ही मोठ्या शहरामध्ये असेल तर 2-4 हजार वाढून मिळतात, बाकी काही नाही, वेगळे काही नाही. आणि सर 29-200 आपलं बेसिक असतं. दरवर्षी इन्क्रीमेंट होतं. सर, माझं एम्स मध्ये पण झालेलं आहे. 1000 रुपयानं बेसिक वाढतं आपलं. ठीक आहे. आता सर 8वा माझं वेतन आयोग जर तुम्हाला लागला, ज्या दिवशी लागू होईल त्या दिवशीपासून अजून जास्त पेमेंट वाढतील. हा सर, माझं एम्स मध्ये पण झालेलं आहे, DV झालाय माझा, आणि इकडे पण होत आहे. तर मी कोणतं जॉईन करावं, असं कोणतं बेटर राहील? एम्सला मला वाटतं पे स्केल जास्त आहे ना, का सेम आहे? सेमच आहे.
पे स्किल सेमच आहे पण अलाउन्स जास्त आहे sir. अलाउन्स वार्षिक 3% एम्सला increment आहे, अलाउन्स sir. हा वार्षिक 3% इन्क्रिमेंट आहे AMC ला. हम्म. इथं 1000 रुपये वाढतात फक्त, म्हणजे 1% वाढतो. तिकडे जास्त आहे कारण मी एक सर्व्हिसमॅन आहे स्वतः, मला त्यातली थोडंसं नॉलेज आहे म्हणजे, तर तिकडे जास्त आहे. केंद्राचे आहे ना ते, केंद्राच्या हो, केंद्र सगळ्या सरकारचं असतं. जे रूल्स आहेत, केंद्राचे सगळे रूल्स तिथं म्हणजे चालतात. आणि शेवटी तुमच्यावर आहे की तुम्हाला भविष्यात कुठं राहायचं. समजा तुमचं एम्स कुठं दिल्ली विल्ली होत असेल आणि महाराष्ट्रात होत असेल, तर तुम्ही काय प्रेफर करायचं तुमच्यावर आहे. तुमची फॅमिली सोडून तुम्हाला कुठं राहायचंय. हा चांगलं असतं, म्हणजे काही काही लोकांना इंटरेस्ट असतो वेगळ्या राज्यात राहिलं तर चांगलं वाटतं काहींना. चांगलं गुजरात सारखं राज्य असेल तर राहायला चांगलंच आहे. इंटरेस्ट असेल तर काय हरकत नाही त्यांना करायला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे, तेच तर चांगलं एम्स चांगलंच आहे. DMAR पेक्षा एम्स कधी पण बेटर आहे, पण ते इट ते डिपेंड्स ऑन यू. लोकसंख्या मिळालं पाहिजे. सर की जोधपूरला तुम्हाला झाले जोधपूरला. जोधपूर पण चांगलंच आहे राजस्थानचं. आता त्याची पण हा, पण जॉईनिंग तुम्हाला घरच्या कुटुंबासोबत राहायचे, घरच्यांचं काय सगळ्या गोष्टी सांभाळायच्या, कोणावर जबाबदारी असते, काय असतं, एकटेच असतात, शेती असते, आई वडील असते सांभाळायचे, तर मग महाराष्ट्र प्रेफर करतात बरेच जण असं. कारण त्याच्यात एम्स मधनं एकदा तिकडे बाहेर गेलं की बाहेरच राहतो माणूस. जोपर्यंत नागपूरला एम्स ला जागा होती तोपर्यंत येताच येत नाही. आणि अशी भरपूर पोरं महाराष्ट्रातले की जे बाहेर आहे. सर हा, ESIC एम्स आणि सोडून DMR जिल्हा परिषद वगैरे ESIC आणि DMR मध्ये कोणतं बेटर आहे सर? सेंट्रल ESIC कधी पण बेटर. ओके सर. ESI स्टेट जर असेल तर त्यापेक्षा DMAR चांगलं. हॅलो सर, माझा एक क्वेश्चन होता. हॅलो सर, कॅन येस बोला. येस येस येस. सर, माझं जे एज्युकेशन डॉक्युमेंट आहे त्याच्यावर माझ्या नावाची स्पेलिंग एक आहे आणि जे आधार कार्ड व्हॅलिडिटी इव्हन ऍप्लिकेशन फॉर्मवर सुद्धा एक स्पेलिंग आहे, एक स्पेलिंग आहे. तर मला प्रॉब्लेम येईल का सर? ऍफिडेव्हिट करून घेऊन जा मॅडम, ठीक आहे. केलंय सर, केलंय. ऍक्च्युली माझं आधार कार्ड आणि जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यावर सेम स्पेलिंग आहे, म्हणजे काही WA अडचण येणार असं नाही नाव. तुम्हाला. ऍफिडेव्हिट फक्त घेऊन जा, काय प्रॉब्लेम नाही ना. नाव बदललंय ना. नाही समजा माझं नाव, तुमचं नाव काय निकिता आहे तर तुमचं नाव कोमल झालं असं काही का? नाही सर, नाही. जस्ट फक्त किंवा सरनेम मध्ये चेंज झालं असं काय? मग ते काय अडचण येत नाही. नाही Affidavit काही घेऊन चेंज जा. नाही. जस्ट हा सर, फक्त स्पेलिंग आहे. तर पॅरेंट्स थोडं पॅनिक करतायत की म्हणजे प्रॉब्लेम होईल का, दॅट्स व्हाय आय एम आस्किंग यू सर. नाही काय अडचण नाही, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो सर. ओके, थँक्यू सर. हॅलो सर. नेक्स्ट काय क्वेश्चन? हॅलो. हा येस. हा सर, मी ऍप्लिकेशनच्या वेळेला नॉन क्रिमिनल दिलेलं ना, ते माझ्या सासरच्या नावाचं होतं आणि आता त्यांनी इन्फॉर्मेशन अशी दिली आहे की नॉन क्रिमिनल तुमच्या माहेरच्याच नावाचं पाहिजे. तर ते पण मी काढलेलं आहे. तर मग दोन्ही दोन्ही घेऊन जा. घेऊन जायचे ना? येस. येस येस ओके. आणि मी शक्यतोवर हे पण माहेरच्या केलेलं आहे. नावाचंच नॉन क्रिमिलियर घेऊन जा. येस येस. मी ऍफिडेव्हिट पण केलेलं आहे नाव बदलाचं त्याच्यासोबत आणि मॅरेज सर्टिफिकेट पण आहे. चालतंय चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. ओके, मग दोन्ही नॉन क्रिमिलियर घेऊन जायचे सोबत. सोबत घेऊन जा. येस, कारण दोन्हीही व्हॅलिड आहेत. व्हॅलिडिटी येस आहे दोन्ही पण. येस येस. थँक्यू सर. ज्यांनी हँड रेज केली त्यांना आलो केले मी. हा येस नेक्स्ट. हॅलो सर, सर तुम्ही बुलढाण्याचे कुठले आहात? मी नंतर बोलतो मॅडम, मला कॉल करा, सांगतो तुम्हाला, ठीक आहे. ओके ठीक आहे, थँक्यू सर. म्हणजे मी पण विदर्भातली आहे, फ्युचर मध्ये काही हेल्प रिलेटेड क्वेश्चन विचारा, डॉक्युमेंट रिलेटेड. आजचा सेशन तो आहे, नंतर बोला प्लीज. नाही त्याच्यावर डॉक्युमेंट माझा नंबर सर्वांना 940-444-2594 940-444-2594 940-444-2594. मी ग्रुपला पण टाकतो. ओके, नेक्स्ट कुणाचा क्वेश्चन होता आता? सर साधारणतः आपण डॉक्युमेंट ना जेव्हा जाहिरात येतं ना त्यावेळेस जे अपलोड करतो तेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते ग्राह्य धरतात ना. जे असतील सगळे घेऊन जा, त्यावेळेचे नंतरचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जा. अख्खी फाईलच घेऊन जायची, ठीक आहे. कारण आपल्या आयुष्याचा शेवटचा करिअरचा पार्ट आहे. एकदाच फाईल पूर्ण घेऊन जा. मी अख्खी फाईल घेऊन गेलो होते, त्यांना काय मागितलं ते द्यायचं. ओके, जे पाहिजे ते द्यायचं.
हॅलो हा सर हॅलो हॅलो सर. सर. वुमेन रिझर्वेशनचं काही प्रूफ लागतं का सर एखादं? नाही, तुम्ही स्वतःच एक ठीक प्रूफ आहे आहात. सर. ठीक आहे सर. हॅलो सर. हॅलो सर. हा हा सर, च्या जागा ते कशा करणार? CGP दिव्यांच्या जागा ओपन आणि ओबीसी मधलेच शेकडा काढतात गुण ना? नमूद करावेत त्याच. हॅलो सर. स्वाती मॅडम. हा हा स्वाती सर, मॅडम. ते हा CGPA शेकडा गुण नमूद करावेत त्याचं काय करायचं म्हणजे ते समजलं नाही. काहीच करायचं नाही, पण तिथं सर काहीच करू नका, घेऊन जा सोबत. हा सूर्या घोरपडे घेऊन बोला. सर ते दिव्यांच्या जागा आहेत ना, त्या आपल्या ह्या 207 जागा मधलेच काढतात ना? हो, तुमच्या कास्ट मधल्या दिव्यांची जागा कन्वर्ट होतात ओपन मध्ये. हॅलो सर. नेक्स्ट. हा सर, जर आपला सिरियल नंबर सर्वसाधारण व महिला दोन्हीमध्ये येत असेल आणि आपण सर्वसाधारण वेटिंग जात असेल आणि महिलांमध्ये मग होईल काय? मॅडम, तुम्ही महिला आहे का पुरुष आहे? महिला आहे समीक्षा ढळमल. महिलांमधूनच होणार. पण त्यांनी 5 जागेसाठी 10 जण बोलावले, त्याच्यात 4 महिलाच आहे किती सर्वसाधारण पण मध्ये. बोलू द्या ना, किती पण बोलू द्या ना. तुमच्या महिलांच्या जागा किती आहेत? त्या 5. महिलांमध्ये तुम्ही किती वेळा येता? चौथा. हा, मग तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं, तुम्हाला जॉईनिंग लेटर येऊन जाईल जर तुमच्या 5 जागा असतील तर. ठीक आहे सर, थँक्यू. सर, आपला जो तुम्ही डॉक्युमेंट सांगितले तो डॉक्युमेंटचा बेअर बंच न्यायचा आहे की त्याला काही अशी काही कोड वगैरे नाही ना फाईलचा? तसलं काही नाही, कोणती पण फाईल घेऊन जा. हॅलो सर. नेक्स्ट. हा सर, एनसीएल मध्ये आजोबांच्या नावात मिस्टेक आहे, तर मग ते बॉन्ड द्यायला लागेल का? नाही, काय अडचण. आजोबाच्या नावात, तुमच्या नावात नाही पाहिजे, नसली पाहिजे. नाही सर, माझ्या नाही, आजोबांच्या नावाचे आहे आणि कास्ट सर्टिफिकेट मध्ये पण सेम प्रॉब्लेम आहे. नाही काय प्रॉब्लेम. हा बॉन्ड सर. नको ना सर न्यायला मग? सर नाही, पण हा एक सांगायचं राहिलं परत, कोरा बॉन्ड पेपर घेऊन जा, 100 रुपयाचा सगळ्यांनी. कोरा बॉन्ड पेपर घेऊन जायचा, एक बॉन्ड पेपर सोबत घेऊन जा, 100 रुपयाचा. ऐनवेळी प्रॉब्लेम येतो, बरेच विद्यार्थी तर लेफ्ट झाले, त्यांना पण इन्फॉर्म करा. कोरा बॉन्ड पेपर घेऊन जा, ठीक आहे. एक सोबत असू द्या, हा ऐनवेळी खरंच प्रॉब्लेम आला सर. तर. हा, कारण हा तिथे सर, शोध करायला खूप वेळ जातो. हा 2023 आता जे माझं एनसीएल आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी नंबर बोलवलेत, त्याच्यामध्ये ना सर अराखीव साठी माझी सैनिकाच्या जागा दाखवलंय, पण असं ओबीसी साठी माझी सैनिकाच्या जागा नाही दाखवत सर. आता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी नंबर माझी आहे सैनिक त्याच्यामध्ये. कॅटेगरीज वेगळी आहे ना दादा. मग ओबीसी मध्ये जे माझी सैनिकाच्या जागा होत्या ह्या डीव्ही साठी नाही ना आले सर? नाही, तुम्ही त्या ओबीसी मध्ये दिलेले का माजी सैनिक, असं काही कुठं? हा, जागेमध्ये तर दिलं आहे ना, जागेच्या मॅट्रिक्स मध्ये ओबीसी ला 6 जागा ते आहेत ना. असू दे की, तुम्ही जिथं माजी सैनिक लिहिलेले आहे हा, त्या माजी सैनिकची एक वेगळी कॅटेगरी आहे. त्या रँक मध्ये तुम्ही येता का? मग मी माझी सैनिक नाही सर, त्या ओबीसीच्या माझी सैनिकाच्या जागेचा उल्लेख केला नाही असं विचारतोय सर, त्याच्या डीव्ही साठी. ओबीसी मध्ये माजी सैनिकच्या जागा होत्या का? हा, होत्या सर, 6 आहेत. मग त्यांच्याकडून काय चूक झाली की काय? आणि ओपनच्या दाखवतो माझी सैनिक, बाकी हा, कोणत्या ते दाखवत ओपन नाही. माजी सैनिक एक डिफरंट. माजी सैनिक हे 1 ते 31,609 पर्यंत ज्यांचा रँक असेल त्यांनी जायचंय, ठीक आहे. आणि जर तुम्ही त्याच्यात नसेल तर तुम्हाला माजी सैनिक मध्ये कन्वर्ट केलं जातं. ऍडव्हर्टाइज मधल्या चार्ट नुसार ती जागा तुम्हाला मिळते, ठीक आहे. हा सर, सर, ओपन सर क्रिमिनलला नॉन क्रिमिनल लागेल का? नाही, ओपनला सर, नॉन ट्रान्सफर क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का? टीसी हो एक सर. कुठलं तरी पाहिजे, लिव्हिंग सर्टिफिकेट, टीसी एक कुठली तरी पाहिजे ना. ओके, चालेल सर. हॅलो थँक्यू. ऋषिकेश. येस, किशोर. मी काय म्हणतोय, आपलं वर्किंग लोकेशनच्या ज्या प्रेफरन्स लिस्ट असते ती तेव्हाच भरायची असते ना, ज्या दिवशी डॉक्युमेंट हो व्हेरिफिकेशन असतं तेव्हा? हो हो.
त्याची मला कुठे लिस्ट वगैरे मिळेल का, की कुठल्या कुठल्या सेंटर आपल्याला भरता येतील असं? कारण की मला नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये हवं आहे. डीवीला नाशिक मिळेल. जिल्ह्यामध्ये. हा, डीवीला गेल्यानंतर मिळेल सर. अच्छा, तिकडे आपल्याला पूर्ण लिस्ट देतात का ते, पूर्ण सगळ्या सेंटर्सची किंवा? हो. ओके. आणि त्यातून आपण हॅलो. किती मॅक्झिमम 10 भरायचे असतात? हो. ओके ओके. आणि आपलं जॉईनिंग लेटर किती दिवसानंतर येतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर टेंटेटिव्ह? 15 दिवस ते 1 महिना किंवा इमिजिएटली पण मिळू शकतं 8 दिवसात, 2 दिवसात. अच्छा, वाया कुरिअर वगैरे येतं का ते? मेलला येईल सर सुरुवातीला, ओके नंतर पोस्टने येईल. ओके, ठीक आहे, चलो, थँक्यू. हॅलो हॅलो सर. हा, हॅलो सर, मी तुषार बोला पाटील, रँक 14. मला विचारायचं होतं, मी आज प्रायव्हेट MBBS MD डॉक्टरचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काढलं, तर ते चालेल ना? चालेल. ठीक आहे. आणि सर अजूनही विचारायचं होतं, मी माझा CGPA जो होता तो प्रोव्हिजनल डिग्रीवर टाकला होता, पण जेव्हा पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं गेलं तर ते थोडं चुकलं माझ्यानं. त्याचे प्रॉब्लेम होणार नाही नो सर? प्रॉब्लेम. आता 7व्यांदा सांगतोय, CGPA पर्सेंटेजचा प्रश्न विचारू नका. सर सॉरी सर, माझ्या नेक्स्ट. नेटवर्कच्या इश्यूमध्ये मी डिस्कनेक्ट होतो सारखं सर. नाही काय पण, नाही प्रॉब्लेम. नेक्स्ट. हॅलो सर. हा सर, माझं लिव्हिंग सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम होता. लिव्हिंग सर्टिफिकेट मी दिलं आहे माझ्याकडे, पण त्याचा शेरा पडलेला. पुढच्या क्वालिफिकेशनसाठी मी दुसरा अप्लाय केलं BCS साठी. कोणतं सर्टिफिकेट? म्हणजे माझं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे डिप्लोमाचं, तर ते अदर एज्युकेशनसाठी BCS साठी दुसरं ते दिलं, जोडलं होतं BCS साठी. तर ते BCS कम्प्लीट झाले माझं. आता MCS एक लिव्हिंग सर्टिफिकेट कोणतं तरी पाहिजे. Xerox पण डोमासाईल पण दिले. Xerox आहे. हा, डोमिसाईल पण मागवाय, डोमिसाईल पण घ्यायचंच आहे ना. डोमिसाईल तर कंपल्सरी लागतेच की. नाही, पण ऑर मध्ये ना ते डोमासाईल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असं आहे का? घेऊन जा राजे, तुमच्याकडे जे असेल ते बाडबिस्तार घेऊन जा. नाही, माझ्याकडे BCS लिव्हिंग सर्टिफिकेट आलेलं नाही ना. घेऊन जा. शेरा लागलेला त्याच्यावर. काय लागलेलं आहे शेरा? म्हणजे आता पुढे वापरता येत नाही म्हणून. पुढे म्हणजे मग तुमचं ते BCS झालं, तुमचं फार्मसी तर कम्प्लीट झालेली आहे ना. हा, फार्मसी कम्प्लीट झालेली आहे. मग ते BCS वरती परीक्षा आहे काही? BCS वरती पोस्ट आहे काही? पण त्याच्यावर शेअर आलेला आहे ना, की परत पुढे वापरता येत नाही. ते तुम्हाला पुराव्यासाठी बोलले त्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन. सर, पुराव्यासाठी बोलवले तुम्हाला, ते पुरावा ठेवायचा आहे. ठीक आहे, जेव्हा चालेल का त्याची? चालतंय सर. सर, हे टेम्पररी डिसेबिलिटी सर्टिफिकेट व्हॅलिड असेल का? नाही, परमनंटच काढावं लागेल बघा. हॅलो. हॅलो. हा. हॅलो हा सर. सर, 2023 मधलं माझं नॉन क्रिमिनल आहे. 31 मार्च 2026 ची व्हॅलिडिटी त्याची. चालतंय ना ते? चालतंय ना? नेक्स्ट. जर एखाद्या वुमन रिझर्वेशन घेतलं नसेल, तिने सर्वसाधारण फॉर्म मधून भरली, तर ते ओबीसी असेल तर ती ओबीसी ची सर्वसाधारण जागा खाते का? नाही. नेक्स्ट क्वेश्चन. महिलांचं मेरिट महिलांचं वेगळं लागतं. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आय होप सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं मी बऱ्यापैकी दिलेली आहेत. काय प्रश्न असतील तर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. आणि ते जो ग्रुप आहे DMERचा, तो सर्वांसाठी बनवलेला आहे. त्या ग्रुपवरती मी किंवा आमचे जे काही DMER ला लागलेले औषध निर्माते आहेत ते पण तुम्हाला उत्तर देतील, ते सर्व सांगतील तुम्हाला. काही काळजी करू नका, बिनधास्त प्रश्न विचारा. ओके, थँक्यू. सर्व तयारी करा. ऑल द बेस्ट. भेटूया डिपार्टमेंटला आल्यानंतर. शेवटच्या क्षणापर्यंत काही अडचण आली तर फोन करा मला. ठीक आहे? ओके ओके सर, थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.